मित्रांनो, आजच्या या खिडकाली मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटलेली. व्हॉट्सअपद्वारे जमलेली. आपला चिकिया होता 4x4 आणि विरुद्ध गाडी लक्ष्या होती. अशी एक आपल्याला बॅनरवरती शर्यत बघायला भेटलेली. आणि चिकिया सोबत आपल्याला बघायला भेटलेला बालगावचा सुलतान, एक मोठा नंदी. आणि नक्कीच या नंदीची चर्चा देखील तेवढी आहे. आणि आज एक मोठी प्रेक्षणीय बिनजोड होती आणि नक्कीच आपल्या चिक्याने आणि सुलतानने आजची शर्यत विन केलेली आहे. तर चला भावाशी 2 मिनिटं बोलूया. शेठ नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना आपलं. माझं नाव भूषण बालाराम म्हात्रे. आम्ही सुलतानचा मीच नियोजन करतो. दादा आज बघतोय की म्हणजे प्रत्येक नंदी ना कोणाच्या ना कोणाच्या परस्पर वैयक्तिक नावावर पळत असतात. आणि आज आपला जो सुलतान आहे ना तो संपूर्ण गावाच्या नावावर पळतो. आणि मला तर वाटतं जेमतेम 5-6 वर्ष तरी मी बघतोय की कंटिन्यू टॉपच्या बिनजोड आपण करता आणि नेहमी टॉपलाच केलता. अशा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या बिनजोड सुलतानने आपल्या स्वतःच्या नावावर करून घेतल्या त्याच्या पल्लाच्या जोरावरती. आजचं नियोजनाबद्दल सांगा ना, कसं काय झालं. आजचं नियोजन असं झालं होतं, आम्ही त्यांना फोन केला होता. आम्ही दुसऱ्या नियोजन मध्ये होतो, तर तेच बोलले का ही गाडी पळू आपण. आपली तीन फेऱ्याला एकदा गाडी पळाली होती, तर तिथे काय जमलं नाही. तर आता असं झालं का ही गाडी पळू आम्ही. तर त्यांचा नाव सोडला दोन्ही साईडून. तर त्यांचा फोन आला लक्षवाल्यांचा की गाडी करायची का. तर आम्ही सांगितलं जमवायची गाडी. तर त्या एक बैल सांगून जमली होती गाडी आमची. तर दादा नक्कीच एक चांगली गाडी पळाली. ही गाडीकडे बघता कसं काय वाटलं, स्पीड वगैरे. स्पीड तर दोन्ही बैलांचा चांगला लागला होता. आम्ही बैलाला सर्व बैल नाकार देतात, आमचा एवढा बैल पळून सुद्धा. आम्ही लक्षवाल्यांचा बैल मागितला 3 वेळा, काही बैल दिला नव्हता. अजून आम्ही भरपूर लोकांची बैल मागतोय, बैल देत नाही. बैलाला कमजोर समजतात. तर बैल आमचा किती पळतोय तो आता सगळ्या लोकांना माहित आहे किती पळतोय तो. आणि बैल मालकासाठीच पळतो. नक्कीच दादा, मागच्या वेळीस ना थोडंफार कुठेतरी दुखापतीमध्ये होता, कुठेतरी आपण बैल थांबवला होता. पण शेवटी त्याने त्याच्या धमकीने आज तो पुन्हा एकदा कमबॅक करतोय आणि चांगल्या गाड्या खेळतोय. काय सांगाल. हो नक्कीच, कारण की आम्हाला बैलावर खूप विश्वास आहे. आमचा बैल किती पळतोय, बैलाच्या पायावर लागला, आम्ही फेरा टाकला, फेराला 100% बैल चांगला पळाला. पण दादा एवढा चांगला बैल पळतोय तरी पण पहिल्यासाठी तुम्हाला काय नाकारता. काय माहित आता लोकांचा काय विश्वास आहे त्यांचा. लोक हमेशा बैलाला कमीच समजतात. आम्हाला माहित आहे बैल आमची कधीच खाली मान करणार नाही याच्या पुढे. दादा मला तर वाटतं चांगल्या पहिल्यामध्ये पण पळालेला आहे, 100% चांगल्या मोठ्या नंदींसोबत पण पळालेला आहे. तरी पण म्हणजे आपण 1 नंबरची शर्ती करता तरी पण पहिल्याला का म्हणजे एवढं तुम्हाला नाकार येतो? 100% 2 वर्ष मागचा इतिहास बघा सुलतानचा. कुठल्या बैलामध्ये मोठ्या महबूब मध्ये पळाले, मोठ्या सोन्यामध्ये चिपल्या त्याच्यामध्ये बैल पळाले आणि सगळे गुलाल झालेले आहेत. मित्रांनो हे बघा, एवढ्या मोठ्या नंदींसोबत पळायचा म्हणजे खाऊ गोष्ट नाही. आता सोन्यासोबत पण पळाला आणि गुलाल पण झालेले आहे. आता चिखल्याच्या त्याच्यामध्ये पण चांगलं गुलाल झाले. एवढा बैल पळतोय तरी पण कुठं ना कुठं या क्षेत्रामध्ये नाकारतात. दादा म्हणजे काय म्हणून तुम्हाला नाकारलं जातं. बैल कुठल्या साईडनं पळतं, कुठल्या खांदी पळतं. बैल पब्लिकला उजवीला पब्लिकचा भिताड आहे तो. काही कारणामुळे थोडा ब्रेक मारले बैलाने. ते आता नाही बोलू शकत. आमचेच लोक आमचे दात ना आमचे थोडा शिकत झाले. बैल मागच्या वर्षी पण टॉपलाच पळाला असतात. 3 गुलाल आमच्या वरावर झाले. त्यानंतर बैलाला काय केलं लोकांनी काय माहित. त्यानंतर बैल डायरेक्ट बॅकफुटलाच गेला. आता नक्की म्हणजे काय झालं होतं बैलाला, कारण का एवढा मोठा आणि संपूर्ण गावाच्या नावावरती आज आपला बैल पळतं, संपूर्ण गावाचं नाव मोठं करतं. कुठं ना कुठेतरी म्हणजे पूर्ण गावाला अपेक्षा असते या बैलाकडनं. तर जसा आपला सुलतान जिंकला ना तर आपल्या गावाचं नाव होतं, गाव जिंकल्यासारखं होतं ते. हो नक्कीच, कारण की जेव्हा बैल बॅकफुटला गेला तेव्हा बैलासोबत कोणीच नाही. आम्ही 2-4 मुलं आहेत. आता स्वतः ते मालक आहे वैभव म्हात्रे, रुपेश झाला, आकाश आहे, मनोज म्हात्रे. दादा पब्लिकचा बैल तुम्ही आतनं पळवायचा का डिसिजन घेतलाय. डिसिजन असा घेतलाय, बैल 3 फेऱ्याला पळतोय ना घाटावर, तर त्याला आतमून पळायची सवय लागली, गाड्यावर पळायची सवय लागली, म्हणून आम्ही आतमध्ये आता पळवायला लागलो. बैल 100% पुढच्या मैदानात पब्लिकलाच पळणार. दादा अशी बरीचशी आपली मुंबईची बैल झाली की म्हणजे पब्लिकला पळायची, 3 फेऱ्याची मुलं कुठून कुठं आतमध्ये. आता आपण मथुर पण बघा कुठेतरी पब्लिकला पळायचा आणि आता आतून पण स्पीड लावतं. पण असं नाही का 3 फेऱ्याला पळाल्याच्या नंतर इकडे नाही पळत, तर सुलतान पण आपला पळायचं. काय सांगाल. आता तिथे कसं झालंय, कडेने गाड लागली तर 100% बैल पळतोय, मधनं गाड लागली तर त्यांना गाड्यावर पळायची सवय लागली म्हणून आतून पळतो. आता आतमध्ये चांगले आमचे गुलाल झाले, 3-4 मैदान चांगले गुलालच झाले, सर्व मोठे गुलाल झाले. जेव्हा मोठा बैल, आता मोठ्या बैलाच पळणार बैल, जेव्हा मोठे बैल पेरा होणार तेव्हा 1 नंबर मध्ये कोणाची आम्ही गाडी धरू. दादा बैलावरती किती विश्वास आहे तुम्हाला, कारण का बघा तुम्हाला वाटतंय कधी कधी नाही पळत बैल, पण 100% तो आज कुठं ना कुठं तरी बघा तुमच्यासाठी, तुमच्या इज्जतीसाठी आज तो एवढा स्वतःचा जीव तोडून पळताय. 100%, कारण की आमचा बैलावर एवढा विश्वास आहे. जेव्हा पण 1 नंबरचा बैल आम्हाला भेटणार ना,
आम्ही आल्या आल्या मैदानामध्ये नाव देणार. मग कोण पण असून ते कोणी फिरवू आमच्यावर नाव. नक्कीच दादा, आज बघतोय एवढं म्हणजे वयस्कर झालेलं आहे बैल, म्हणजे चांगल्या वयामध्ये अजूनपर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये पळण्याची धमक आहे. मग तुम्ही इतर खरेदी न करता यालाच पळवायचा निर्णय काय घेताय? नवीन खरेदीचा विषय, आमची नवीन खरेदी आहे ऑलरेडी लक्ष म्हणून. तो पण गेल्या वर्षी चांगला पळाला. आम्ही त्याला सध्या घाटावर ठेवले. तो पण चांगले गुलाल म्हणजे गट पास करतोय. तिथे चांगलं पेरे होत नाही म्हणून बैल जरा तो पण चर्चेमध्ये नाही तर इथे मुंबईमध्ये चांगले चांगले गुलाल केलेत त्याने. दादा आता बघा, जो पब्लिकला पळताना मुंबईमध्ये त्याला जाम डिमांड आहे. पण आतनं जी बैल पळतात ना, की त्यांना म्हणजे कुठून कुठेतरी पैऱ्याला थोडस प्रॉब्लेम येतात. आता पब्लिकला बैल पळणार असलं तरी गाडी पळायला तरी त्याला नॉर्मल पैर होऊ शकतात, पण जो आतला बैल असतं त्याला पैरच होत नाही. असं का? आता असं आहे का, लोकांनी ज्याचा बैल पळतो त्याला 100% बैल द्यायला पाहिजे. कोणी गर्व करून चालत नाही. आता आमचा सुद्धा बैल पळतोय. आम्हाला भरपूर जणांना नकार दिला पेऱ्यासाठी कुठेतरी. दादा आता तुम्हाला पैऱ्यासाठी नकार दिलाय, आज आपला बैल पळतं, जर उद्या त्यांचा फोन आला तर तुमचं काय डिसिजन असेल? देऊ आम्ही बैल. जर आम्हाला वाटला चांगला पळतो तर 100% आम्ही लोकांना बैल देऊ. असं आम्ही कधीच केलं नाही. शेटने सुद्धा असं कधी हे केलं नाही का याला नाही द्यायचं त्याला. आम्ही कोणालाही बैल दिले, एक फोनवर शब्दावर बैल दिलेले आहेत लोकांना. दादा कुठून कुठेतरी बघा, तुम्ही एवढं सगळं स्वतःला म्हणजे जरी पैरायला नाकारला तरी पण तुम्ही पैरा पण द्यायला तयार आणि सगळे हे करतात. दादा याच्या पुढचं नियोजन कसं असेल? जसे आज आपण बघतो 1 नंबरच्या गाड्या खेळतो, टॉप मध्ये खेळतोय, तसंच नियोजन असेल की कसं काय करणार आहे? तसंच नियोजन असेल. जसं मोठा पेरा होणार तसं आम्ही मोठा नियोजनच मोठ्या नियोजन मध्ये असणार. आम्ही कोणाला नाही बोलत नाही, म्हणजे बैलासाठी कोणाला पण देतो, असं नाही. राग म्हणजे हे नाही करत, नाराज नाही करत कोणाला. बरोबर दादा, आज बघायला गेलं तर खिडकालीचं मैदान एक चांगला मैदान झाला. गाड्या पण बऱ्याचशा झाल्या आणि त्याच्यामध्ये एक चांगले चांगले बिनजोड झाले. आजचा आनंद कसा काय आहे पोरांचा आणि त्यांची मेहनतीबद्दल काय सांगाल? मेहनत तर खूप आहे. बैलाला रोज चालायला नेतात पोरं. आता शेठचा जो छोटा मालक आहे वैभव म्हात्रे, त्या शेठचा मुलगा आहे द्रवण म्हणून, रुपेश आहे, ही पोरं सर्व बैलाची जाम मेहनत घेतात. सध्या आता मेहनतीचाच फल देतो आम्हाला. बरोबर, त्याच्यामुळेच कुठून कुठेतरी त्याची फिटनेस पण एवढी चांगली झाली आणि चांगली गाडी झाली. दादा प्रतिस्पर्धी गाडी पण चांगली पडलेली, लक्षाबद्दल काय सांगाल? नक्कीच, तो पण मोठा बैल आहे. मोठं बैल आहे तो पण. 3 फेऱ्याचा तो पण बादशाह आहे, असं काही विषय नाही. पण आम्ही पण केले होते कॉल त्यांना फेऱ्यासाठी. ते देऊ 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 चालू होता असाच. शरद तर मैत्रीपूर्ण झाले, असा काही विषय नाही. बरोबर आहे. नक्कीच दादा येणाऱ्या कालामध्ये काय माहिती आपला पैरा सुद्धा होऊ शकतो, कारण आपला बैल तसंच त्याच रेंजला पळाला आणि कुठेतरी एक पाऊल पण आज चांगला पळाला. आतून गाडी होती आणि आतून चांगली एकदम टॉप मध्ये गाडी घेतली. उद्या पेऱ्यात पण भरणार आम्ही, असं काही विषय नाही. नक्कीच दादा, तुम्हाला सर्व नियोजन करताना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आजच्या गुलालासाठी. असाच सुलतान आपला गुलाल घेत राहो आणि कायम गुलालात राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद.